नमस्कार. मराठवाडा नेता मीडिया हाऊसमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीची अद्याप कार्यक्रम जाहीर झालेला नाही, पण भारतीय जनता पक्षाने जवळजवळ 170-80 उमेदवाराची यादी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव जाहीर केलं नाही. काही जण संभ्रम निर्माण करत आहेत की मोदी आपले गडकरींना कट करणार आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसना उभा करणार. आणि आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे त्यांनी अत्यंत बारकाईनं लक्ष दिलेलं आहे. त्यामुळं मताची विभागणी, कारण गेल्या वेळा 32% मतदान घेऊन भाजप जिंकलं होतं. विरोधकाकडं म्हणजे जवळजवळ 56-56% मतदान असताना सुद्धा ते म्हणजे सत्तेवर येऊ शकले नव्हते. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण लातूर आणि नांदेडचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेड विमानतळावर आले होते. या विमानतळावर त्यांनी नव्यानेच भाजपमध्ये आले आणि राज्यसभेवर खासदार झालेले अशोकराव चव्हाण यांची, प्रतापराव पाटील चिखलीकर आणि सर्व आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या. या सर्व गोष्टीचा विचार करत असताना आता बीड लोकसभा मतदारसंघात सध्या विद्यमान खासदार प्रीतमताई मुंडे आहेत. त्यावेळा त्यांच्या अगोदर त्या ठिकाणी गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात सुरेश धस असतील, रमेश अडसकर असतील, अशा प्रकारे निवडणुका ह्या लढवल्या गेल्या. यावेळा मोठ्या प्रमाणात जो अंदाज व्यक्त केला जात आहे तो खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या ऐवजी या ठिकाणी पंकजाताई मुंडे मागत होते. तारा समाज आणि मराठा समाज या दोन्हीचं कॉम्बिनेशन त्यांच्याकडं पाहता एक शांत, गोड आणि सर्वात मिळून मिसळून राहणारे नगरसेवक असतील, विद्यापीठाचे सदस्य असतील, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात त्यांचं काम खूप चांगलं आहे. आणि हा पट्टा बीड लोकसभा हा जरांगे पाटील यांचा प्रभावाचा किंवा त्या ठिकाणी मतदारसंघ असल्यामुळं या ठिकाणी अत्यंत नेहमीप्रमाणे ही चुरशीची निवडणूक होणार असा प्राथमिक अंदाज आहे. आणखीन मताच्या विभागणीसाठी कोण कोण कसा उमेदवार राहणार हे आज सांगणं मुश्किल आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी यांची युती होईलच असं सांगता येत नाही. दुसरा मतदारसंघ धाराशिव म्हणजे जुना उस्मानाबाद, ज्यामध्ये औसा विधानसभा मतदारसंघ, कासार आपले उमरगा विधानसभा, तुळजापूर, त्याचबरोबर उस्मानाबाद, कळंब, बार्शी आणि भूमपरंडा मतदारसंघाचा समावेश होतो. या ठिकाणी आमदार जर पाहिलं तर भाजपचे आमदार हे राणा जगजितसिंह पाटील आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हे विद्यमान आमदार कैलास पाटील धाराशिववरनं आहेत. तर दुसरे जे दोन आमदार आहेत ते एक म्हणजे आपले परंड्याचे नामदार तानाजी सावंत आणि उमरग्याचे आपले सर्वांचे लोकप्रिय असलेले आमदार चौगुले हे आहेत. या ठिकाणी निश्चितच आज जर पाहिलं तर सोशल इंजिनिअरिंगचा विचार करत असता, डे टू डे लोकांचा संपर्क पाहत असताना आज तरी पहिल्या टप्प्यात जवळजवळ 60 ते 70% लोकांचं असं मत आहे की या ठिकाणी ओमराजे निंबाळकर हे चांगल्या मताने लोकांच्या पसंतीचे उमेदवार ठरू शकतात. पण या ठिकाणी असंही नाव आपले लातूरचे जिल्हाधिकारी नंतर मुख्यमंत्र्याचे सचिव प्रवीण सिंह परदेशी यांच्याही नावाची चर्चा आहे. पण प्रवीण सिंह परदेशी हे जरी बुद्धिमान असले, हुशार असले, तरी त्यांचा या मतदारसंघामध्ये निभाव लागू शकत नाही. या मतदारसंघात औसा मतदारसंघ असेल, उमरगा मतदारसंघ असेल,
तसंच तुळजापूर मतदारसंघ, बार्शी मतदारसंघ आणि भूमपरंडा मतदारसंघ हा लिंगायत आणि ओबीसी याचा प्रभाव असलेला मतदारसंघ आहे. याही ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे निश्चितच आपला आपला प्रयत्न करणार आहेत. तानाजी सावंत हेही या ठिकाणी इच्छुक आहेत, पण त्यांचं वागणं बोलणं ते निश्चित आर्थिकदृष्ट्या सक्षम असले, त्यांच्या वेगवेगळ्या संस्था आणि कारखाने जरी असले तरी परंतु ते बोलघाणे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय आहे. एक दोन आमदार असताना एकात एक नाही बापात लेक नाही अशा प्रकारचं चित्र धाराशिवमध्ये शिवसेना शिंदे गटाचं आहे. उद्धव ठाकरे गटाचे दोघं म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू म्हणल्यासारखं हे दोघं आहेत. माजी खासदार आपले रवी गायकवाड सर हेही भाजप म्हणजे राष्ट्रवादी यांच्या सोबत आहेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये जर राणादादांना उमेदवारी दिली तर काय होणार हेही चर्चेत आहे. त्याचबरोबर अनेक जण उमेदवाऱ्या मागत आहेत. काही लोकांचा गोड गैरसमज आहे की मोदी या नावामुळं आपल्याला निश्चित मतं मिळणार. त्याचबरोबर बसवराज पाटील यांचा मुरुमकर यांचा नुकताच प्रवेश भाजपमध्ये झालेला आहे. त्यामुळं काही जण म्हणतात त्यांना उमेदवारी मिळू शकते. ते भाजप शिवसेना राष्ट्रवादीचे उमेदवार राहू शकतात. काही जण म्हणतात राणादादा राहू शकतात. काही जण म्हणतात आपले औशाचे आमदार हे अभिमन्यू पवार राहू शकतात. पण या ठिकाणी उस्मानाबाद, बार्शी, औसा, तुळजापूर आणि उमरगा या मतदारसंघात यांना जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत. त्यांची काय इच्छा आहे, पक्षाचं काय धोरण आहे, सोशल इंजिनिअरिंग कशा प्रकारे होणार हे सर्वजण जर एक झाले तर निश्चित चांगल्या प्रकारची लढत होऊ शकते. निश्चितच एप्रिल महिन्यामध्ये उमरग्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असल्याचं खात्रीलायक व्रत आहे. त्याचबरोबर त्या सभेमध्येच डॉक्टर चाकूरकर या ठिकाणी प्रवेश करतील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. आणि मित्रहो, दिवसेंदिवस चित्र बदलत आहे. मराठा मनोज जरांगे यांनी नुकतीच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 1000 उमेदवारी अर्ज दाखल करायचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी काय होईल काही सांगता येत नाही. शेवटी 1000 उमेदवार करण्यापेक्षा ते नेमकी कशा पद्धतीनं गनिमिकावा हा मनोज जरांगे यांच्याकडं खेळला जातो हेही पाहिलं जाणं महत्त्वाचं आहे. निश्चित जालनामध्ये दानवे हे आत्तापर्यंत पराभव कधीच झालेला नाही, पण यावेळा मात्र मनोज जरांगे यांचा हा जालना मतदारसंघात फार मोठा प्रभाव आहे. पण त्या ठिकाणचे मतदाराची विभागणी, मतदाराची गणना आणि मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात, शासन कशा पद्धतीनं हाताळतं आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण मराठवाड्यातील या दोन लोकसभा मतदारसंघाचा आपण लेखाजोखा मांडलेला आहे. आज आपण बीड आणि धाराशिव लोकसभेचा विचार करत असताना उमेदवाऱ्या कोणाला मिळणार, या ठिकाणी वोट डिव्हिजनसाठी कोण कुणाला डमी उमेदवार म्हणून उभा करणार हे जरी गुलदस्त्यात असलं तरी परंतु मराठवाड्यातील आणखीन एक मतदारसंघ म्हणजे हार्ट ऑफ द म्हणजे मराठवाडा किंवा मराठवाड्याची राजधानी म्हणून ज्या संभाजीनगरकडं पाहिलं जातं त्या ठिकाणी MIMचे सध्या खासदार आहेत. ते वोट डिव्हिजनमुळं निवडून आलेले आहेत. हे काही असो, जिताओ सिकंदर या ठिकाणी डॉक्टर भागवत कराड हेही इच्छुक आहेत. त्याचबरोबर विद्यमान मंत्री आपले सावे हेही इच्छुक आहेत. मग त्या ठिकाणी शिंदे गट नेमकं काय भूमिका घेणार आणि कशा पद्धतीनं काही जण सतीश चव्हाण यांनीही लोकसभा लढवावी अशा प्रकारची इच्छा हे व्यक्त करत असले तरी ही जागा शिवसेना विरुद्ध कोणाची होणार आणि कशा प्रकारे लढती होणार आणि शेवट
जात ही अफूची नशेची गोळी आहे म्हणत असताना नेमकं काही जण तर असंही म्हणत आहेत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये हे इलेक्शन मतदान हे बॅलेट पेपरवर होणार, हे मतदान हे EVM मशीनद्वारे होण्याची शक्यता कमी आहे. तर्क कुतर्क अनेक मांडले जातात, पण आता या परिस्थितीमध्ये आपण मराठवाड्यातील जवळजवळ एक म्हणजे लातूर, नांदेड, धाराशिव, बीड आणि संभाजीनगर या लोकसभेचा लेखाजोखा मांडलेला आहे. आणि यावर कोणाला काय वाटतंय, आणखीन कोणकोणत्या काही युत्या वगैरे होतात का, कपिल पाटील उमेदवार उभे करतात का, कपिल पाटलाचे उमेदवार कोणाला फायदेशीर ठरतात, प्रकाश आंबेडकरांचे उमेदवार राहणार का, ते कोणाला फायदेशीर ठरणार, आणि अशा एका पद्धतीमध्ये तुम्हाला काय वाटतंय याच्या संदर्भात तुम्ही तुमचं ओपिनियन कळवा. आज तरी धाराशिवमधून नंबर 1 वर विद्यमान खासदारांचा बोलबाला आहे. बीडमध्ये सुद्धा प्रीतमताईचा बोलबाला जरी असला तरी परंतु पंकजाताई मुंडे आणि त्या ठिकाणी म्हणजे प्रीतमताईचं काम जरी चांगलं असलं, जनसंपर्क जरी असला तरी पंकजाताईचं म्हणजे नाव चर्चेत आहे. त्याचबरोबर संभाजीनगरमधले विद्यमान खासदार मुंबईतून लढायची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्या ठिकाणी एक महाराज पण निवडणुकीच्या रिंगणात येण्याच्या मानसिकतेत आहेत. मग उमेदवार कोण राहणार, तिकीट वाटप कसं होणार, पण प्रमोद आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष ही एक जागा जिंकायची हुक और कुक या मानसिकतेमध्ये एक माणूस आपल्याकडं आणायचा. बिहारचा जे मुख्यमंत्री होते त्यांना आपल्याकडं आणलं कारण ते इंडियाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. तर मित्र हो, आणखीन महाराष्ट्राची यादी तयार म्हणजे जाहीर झालेली नाही. तर चला, आम्हाला जे वाटलं ते आम्ही आपल्याला बोललेलो आहोत. याला काही सोशल इंजिनिअरिंगचा आधार आहे, पण निश्चितच प्रवीणसिंह परदेशीचा यांचा निभाव, एक चांगले अधिकारी असतील, लोक निश्चित म्हणतात कोण परदेशी मेरा दिल ले गया, जाते जाते आखियों में आंसू दे गया. पण ते निश्चित कामात जरी प्रवीण असले तरी परंतु त्यांचा निभाव म्हणजे इनामी कुस्ती कधी होऊ शकते, काय होऊ शकते, सावंत हे कशा पद्धतीनं लक्ष देणार, आणि सावंत, बसवराज पाटील, त्याचबरोबर चौगुले आणि आणखीन काय काय होतंय तिकडं लक्ष लागून आहे. आपण YouTube सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत व्यक्त करा. ज्या चुका वाटतात त्या योग्य शब्दामध्ये व्यक्त करा. नमस्कार, धन्यवाद.